अनेक वर्षानंतर ह्या खरीप हंगामाची आणि पाणंद रस्त्या ह्या नवीन योजनेची आज मीटिंग संपन्न झाली. खरीप हंगामाची मीटिंग ही खरी तर ह्या अगोदर कधी जनतेसमोर होत नव्हती. पहिल्यांदा आम्ही हा प्रयोग सुरू केला की जे होईल ते जनतेसमोर होऊ द्या, कारण का कृषी हा एक महत्वाचा घटक आहे विकासाचा. आणि शेतकऱ्यांना कळावं की आपल्या तालुक्यामध्ये खरीप हंगामच नाही तर प्रत्येक हेड खाली प्रशासन लोकप्रतिनिधी नेमकं काय करतायत हे जनतेला पण कळावं, यासाठी आम्ही जनता दरबार टाईप आम्ही हे खरीप हंगामाची मीटिंग घेतली. या अगोदर मागच्या लोकप्रतिनिधींनी फक्त एका रूम मध्ये 2-3 लोकांना अधिकाऱ्यांना घेऊनच अशा मीटिंग व्हायच्या. ते बाहेर जनतेलाही कळायचं नाही, किती निधी आला तोही कळायचं नाही, आणि नेमका आपण कुठे आहोत कृषी क्षेत्रामध्ये, आपला मतदारसंघ कुठे आहे. अधिकारी पण मजेत होते आणि आज अधिकाऱ्यांना सगळ्यांसमोर उत्तर द्यावं लागतंय ही त्यांच्यासाठी पण आता ही काम करायची पद्धत ही आपल्या मतदारसंघासाठी योग्य ठरेल असं मला वाटतं. म्हणून एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. पाणंद रस्त्याचा पण विषय कोकण आपल्या ह्या निकषामध्ये बसतोय का, किंवा सिंधुदुर्गामध्ये शेतजमीन आणि शेतजमीनला लागून जे रस्त्याची रुंदी आहे तो क्रायटेरिया कोकणाला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला सगळीकडे ते फिट होत नाही. विदर्भात होऊ शकेल, मराठवाड्यात होऊ शकेल, पण कोकणात होऊ शकणार नाही. तर काही निकष बदलासाठी पण आम्ही प्रस्ताव सन्मान्य महसूल मंत्र्यांना देणार आहोत. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आज ती मीटिंग होती.